मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स, वैभवशाली परंपरा, सुवर्णमयी शुद्धतेची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। बारामतीच्या लोकसभा खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी जात जनगणनेवर आरएसएसच्या टिप्पण्यांसह अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले आहे। याशिवाय त्यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले। याशिवाय त्यांनी भाजपलाही कोंडीत पकडले। आरएसएसने जात जनगणनेवर केलेल्या टिप्पणीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, जातीची जनगणना झाली पाहिजे ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका पूर्वीपासून आहे। जर आरएसएसची ही तीच भूमिका असेल तर मी त्याचे स्वागत करते। शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदाराने महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत एकनाथ शिंदे सरकारला धारेवर धरले। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावे असेही त्या म्हणाल्या। याशिवाय भाजपवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजप आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही। पूर्वी भाजप नेते आणि आमच्यात मतभेद असायचे, पण तेव्हाही परिस्थिती तशीच नव्हती। माजी भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज माझ्या गुरु आहेत। अशा नेत्यांची भाजपमध्ये कमतरता आहे। मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला असे उत्तर दिले, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला सरकार बनवणे अवघड असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला। महाविकास आघाडी येथे सरकार स्थापन करेल। महाविकास आघाडीमधून मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाले की उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचा कोणताही नेता मुख्यमंत्री होऊ शकतो। आमचा पक्ष मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे। आम्हाला कोणतेही पदात रस नाही। सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।